परभणी येथे आंबेडकर पुतळ्याच्या समोर जे संविधान प्रतिकृती प्रत जे त्याची पूर्णपणे अस्मिता मानले जाणारे संविधान एक मातोश्रीने पूर्णपणे फोडलं आणि त्याच्यानंतर सर्व भीमसैनिक असतील, बहुजन बांधव असतील, यांनी उठाव केला की हे फोडल्यानंतर त्या मातोश्री जी होता त्याच्यावर कारवाई करावी. तर कारवाई करणं आणि हे पूर्णपणे जबाबदारी शासनाची आहे. ज्या टायमाला ते फोडण्यात आलं आणि त्याला अटक केली, अटक केल्यानंतर पूर्ण शासन आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणतात की ते मनोरुग्ण आहे आणि ते मनोरुग्ण असल्यामुळं ते केलेलं आहे. तर आम्हाला असं वाटतंय तो मनोरुग्ण नसून त्याला पाठीशी घालते शासन. तर ते करत असताना याच्या पाठीमागं पूर्णपणे शासन त्यांच्या पाठीशी आहे. तर आमची एक अशी मागणी आहे की ज्या टायमाला त्या मातोश्रीनं संविधान फोडलं, संविधानाची प्रत तोडली, त्याचा उठाव करणारे आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांनी आणि त्यांच्या काही बांधवांनी ते उठाव केल्यानंतर त्यांना अरेस्ट करण्यात आलं. अरेस्ट केल्यानंतर त्यांना कोर्टात सादर केलं. कोर्टातून पीसी घेतली आणि पीसी घेतल्यानंतर त्यांना एवढं बेकार पद्धतीनं ट्रीटमेंट देण्यात आली आणि पोलिसांनी त्यांना एवढं बेकार पद्धतीनं मारलं की त्या माणसाचा म्हणजे तो आमच्या बांधवाचा सहन न झाल्यामुळं पोलीस स्टेशनमध्येच मृत्यू झाला. आणि यांचं म्हणणं आहे की आम्ही त्याला उपचारासाठी हॉस्पिटलला नेल्यानंतर तिथले जे अधिकारी आहेत, डॉक्टर म्हणले की हे मृत्यू तिथंच झालेला आहे, तिथं डिक्लेअर केलं. तर आमचं एक मत आहे की त्याचा पूर्णपणे प्लॅन करून पोलिसांनी त्याला मारण्यात आलेला आहे. तर आमची एक विनंती आहे की त्याला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही महाराष्ट्रभर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आंदोलन करू. त्याच्यासोबत टोटल भीमसैनिक राहील, बहुजन समाज राहील, टोटल समाज आमच्या सोबत राहील. त्या कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही उग्र आंदोलन करू. आणि दुसरे एक असं आहे की ज्या टायमाला पोलिसांनी त्यांना संरक्षण देत्या वेळेस आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला ऑटो रिक्षाची तोडफोड केली, मोटरसायकलांची तोडफोड केली. तर ते जेवढे बी पोलिसांनी तोडफोड केलेले आहे त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा पूर्णपणे महाराष्ट्रभर आंदोलन करील. हे बोलतो आणि थांबतो. राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा शाखेच्या वतीने परभणी जिल्ह्यामध्ये जो काही निंदनीय प्रकार झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आणि संविधानाची जी उद्देशिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परभणी येथे बसवण्यात आलेली होती, त्या ठिकाणी त्या संविधानाचं उद्देशिकेचं काही माथ्यफिरोनी त्याचं विडंबन करण्यात आलं आणि त्या विडंबनाच्या निषेधार्थ म्हणून अख्खा बहुजन समाज रस्त्यावर उतरला. त्यामध्ये सर्व जाती धर्माचे तरुण, माता भगिनी आणि आंबेडकर अनुयायी उपस्थित होते. आंदोलनकर्त्याला ज्यावेळेस पोलिसांनी संरक्षण देणं गरजेचं होतं, परंतु ती घटना उद्रेक व्हावा या उद्देशाने काही सुप्त जातीय संघटनांनी त्याला सपोर्ट केला आणि पोलिसांनी त्या आंदोलकावर लाठीचार्ज केला. त्यामध्ये भीमसैनिक आणि संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशी या इसमाला अटक केली आणि त्याच्यावर लाठी हल्ला केला. अमानुषपणे त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
त्याला जेलमध्ये नेण्यात आलं. जेलमध्ये नेल्यानंतरही त्याच्यावर पोलिसांनी अत्याचार अन्याय केला, त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं म्हणणं आहे की जो भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी तो मयत झालेला आहे, तरी त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाचं शासनानं पुनर्वसन करावं आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी आमची राज्यपाल महोदय व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना आम्ही आज रोजी निवेदन देण्यात आलेलं आहे. जर त्यांना मदत नाही करण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबाचं नाही पुनर्वसन करण्यात आलं तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ अख्ख्या देशामध्ये आहे आणि ते जर तशी त्याची अंमलबजावणी नाही केली तर तीव्र आंदोलन करेल आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहील. पुन्हा आमचं निवेदनामध्ये असं म्हणणं आहे की अशा जातीय शक्ती जर भविष्यामध्ये वर मुंडकं काढून जर समाजाला वेठीस धरीत असलेली, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाची जी उद्देशिका आहे ती संपूर्ण देशामध्ये प्रशासकीय कार्यालयामध्ये कोर्टामध्ये बसविण्यात आलेले आहेत, अशा कौन्सिलेचं आणि उद्देशिकाचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी सुद्धा या प्रत्येक राज्यातील शासनाची आहे. या संविधानाचं विडंबन करण्याच्या पाठीमागं या समाजकंटकाचा उद्देश असतो की त्याला मनोरुग्ण म्हणून घोषित करायचं आणि समाजामध्ये दंगली पेटवायच्या आणि भावनिक झालेला समाज ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो त्याच्यावर अमानुषपणे लाठीचा हल्ला करायचा आणि मग आपला स्वार्थ साधायचा. अशा जर कोण समाज कंटक असतील, सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील तर त्या संघटनेला सुद्धा शोधून काढून त्यांचा पण बंदोबस्त करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाहीत आणि सामान्य लोकाला वेटीला धरून किंवा त्याच्यावर लाठी हल्ला होणार नाही, याची सुद्धा प्रतिबंधात्मक पूर्व सगळी बंदोबस्त करणं ही शासनाची जिम्मेदारी आहे. म्हणून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये अशा घटना घडू नयेत, त्याच्यासाठी सर्व शासनाने बंदोबस्त करावा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, याचं निवेदन आम्ही आज रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्यातर्फे राज्यपाल यांना देण्यात आलेलं आहे.